श्रीमंतवामध्ये स्वागत। आज आपण बोलतोय गुंतवणूक आणि कर याच्याविषयी। आपल्यासोबत विकास मायदेव आहेत। आपण बघितलं इन्शुरन्स संबंधित, होम लोन विषयी सगळ्यांना प्रश्न आहेत। अजून काही अशा गोष्टी आहेत का की ज्याच्या संदर्भात आपण काळजी घेतली पाहिजे? अमृता, एक गोष्ट मी सांगू शकतो की जेव्हा गुंतवणूक आपण अगदी लास्ट मोमेंटला करत असतो, आता फेब्रुवारी आलाय, फेब्रुवारी मार्च 2 महिन्यात गुंतवणूक करायची, तर आपण एक तत्व लक्षात ठेवलं पाहिजे की करामध्ये सवलत मिळण्यासाठी गुंतवणूक त्या व्यक्तीने स्वतःच्या करपात्र उत्पन्नातनं केलं पाहिजे। म्हणजे आपण असं धरून चालू, उदाहरणार्थ की नवरा बायको दोघंही जण करपात्र उत्पन्न आहे आणि LIC प्रीमियम भरायची वेळ आली, नवऱ्याची बँकेमध्ये पैसे नाहीत म्हणून चुकून त्यांनी मिसेसच्या खात्यामधनं LICचा चेक दिला, तर ते जो इन्व्हेस्टमेंट झाली ती बायकोनी केली, त्याचं जे बेनिफिट आहे ते बायकोला मिळणार। त्यांच्या नावावर असली तरी पैसा मात्र दुसऱ्या अकाउंट मध्ये गेलेला आहे। जर मिसेसनी आपल्या नवऱ्याच्या नावावर इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याची पॉलिसी भरली तर मिसेसला त्याचं डिडक्शन मिळणार, पण नवऱ्याला मिळू शकणार नाही कारण त्यांनी इन्व्हेस्टमेंटच नाही केली। अशा अजून काही टिप्स तुमच्याकडनं घ्यायच्यात, पण आपल्यासोबत केदार पाटकर आहेत, ठाण्याहून बोलतायत। नमस्कार केदार। नमस्कार, बोला। विकास सरांना मला विचारायचं आहे, स्पेशली आपण जेव्हा सेकंड होम घेतो तर आणि ज्यावेळेस होम लोन घेऊन दुसरं होम इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतो, तर त्याचं जे टॅक्स डिडक्शन आहे इंटरेस्ट वरती आणि त्याचं रेंट वगैरेचं कसं कॅल्क्युलेशन होतं, त्याच्याबद्दल मला इन्फॉर्मेशन पाहिजे। ओके पाटकर साहेब, एकापेक्षा जास्त गृह एका व्यक्तीच्या नावावर असतील तर त्याच्या ऑप्शनमध्ये तो कुठच्याही एका गृहाचं उत्पन्न हे करमाफ ठरवून घेऊ शकतो। हे कायद्याअंतर्गत त्याला सवलत आहे। त्यामुळे समजा 2 घरं एका व्यक्तीच्या नावावर असतील तर त्याच्यापैकी एक घर आणि त्याच्यातनं येणारं उत्पन्न हे डीम्ड लेट आउट अशा व्याख्येमध्ये बसतं। एका गृह कर्जावरती जे मिळणारं व्याज आणि त्याचं सवलत आहे त्याचा बेनिफिट तो करदाता घेऊ शकतो। दुसरं जे त्याचं घर आहे की जे तो अदरवाईज रेसिडेंटसाठी वापरतोय त्याचं डीम्ड इन्कम धरलं जाईल। त्या प्रॉपर्टीची जी क्षमता आहे रेंट असण्याची तेवढं ते उत्पन्न धरलं जाईल आणि त्याच्यामधनं भरलेल्या इंटरेस्टचं किंवा भरलेल्या व्याजाचं डिडक्शन त्याला मिळू शकतं। आपल्यासोबत सचिन बांगड आहेत, लातूरहून बोलतायत। नमस्कार मॅम, सचिन बोलतोय। नमस्कार। नमस्कार। युलिप मध्ये बजाज अलियन्स लाईफ इन्शुरन्स मध्ये आम्ही गुंतवणूक केली आहे 3.5 ते 4 लाखाची। तर प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनी म्हणून ती कितपत सेफ आहे? ओके, सेफ्टी हा मुद्दा आपण मगाशी चर्चा केली होती, पण सेफ्टी हा मुद्दा थोडा वेगळा आहे। आपला पहिला हे प्रश्न आहे की ह्याची आपल्याला गुंतवणुकीचं डिडक्शन मिळू शकतं का? तर कुठच्याही IRD खाली अप्रूव्ड इन्शुरन्स कंपनीच्या संदर्भातल्या प्रीमियमच्या संदर्भामध्ये आपल्याला करामधनं सवलत मिळू शकते। राहिली सेफ्टीचा प्रश्न, तर हा टोटली मुद्दा वेगळा आहे आणि कुठच्याही कंपनीच्या सेफ्टीच्या बाबतीमध्ये या व्यासपीठावरनं बोलणं ठीक मला वाटत नाही। ठीक आहे, आपल्यासोबत नागनाथ गवसाणे आहेत। नमस्कार सर। हा, नमस्कार। नमस्कार मॅडम, बोला। मला प्रश्न असा विचारायचा होता की ही जी गुंतवणूक आहे, हॅलो, हा बोला। ही जी गुंतवणूक आपण करतो ही की 1 लाख ठेवल्यानंतर त्याचं बेनिफिट कसं आहे? म्हणजे तुम्हाला म्हणायचं की 1 लाखाच्या बेनिफिट मध्ये कुठली कुठली गुंतवणूक येते? हो, 1 लाखामध्ये हे नावाला। ओके, हा। या 1 लाखाच्या ATC सेक्शन खाली जवळजवळ 15-20 वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणूक आहेत ज्या एलिजिबल आहेत आणि या सगळ्यांचं मिळून टोटल जे डिडक्शन आहे ते 1 लाखाचं आहे। याच्यात इंटरनल मर्यादा आहे, जसं की पब्लिक प्रॉव्हिडंट फंड याच्यामध्ये जास्तीत जास्त 70,000ची गुंतवणूक होऊ शकते। दुसऱ्या ज्या गुंतवणूक आहेत काही याच्यामध्ये मर्यादा आहेत, काही याच्यामध्ये मर्यादा नाहीत, पण या सगळ्या मिळून गुंतवणुकीची टोटल डिडक्शन 1 लाखापर्यंत असू शकतं। तर पण दीपक यादव पण आहेत, पुण्याहून बोलतायत आपल्याशी ते। नमस्कार। नमस्कार विकास सर। हा बोला। माझा प्रश्न असा होता की मी प्रथमदर्शी आता इन्व्हेस्टमेंटचा विचार करतोय। मी आत्ताच रिसेंटली जॉबवर अपॉइंट झालोय आणि मला याच्याबरोबरच टॅक्स बेनिफिट बरोबरच इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड मध्ये करायचे। तर थोडा द्विधा स्थितीत आहे की बेस कसा स्ट्रॉंग करू आणि त्याचबरोबर फ्युचरचा पण विचार करून मी कसा पुढे जाऊ, कारण सध्या मी IT एम्प्लॉई आणि रिसेसच्या काळामुळे थोडी मनात भीती पण आहे इन्व्हेस्टमेंट बाबत, तर त्या दृष्टीने तुम्ही गाईड कराल काय? नक्की दीपक। आपल्यासोबत किरण पाटील होते, त्यांनाही एक प्रश्न होता। हा पाटील साहेब,
आपण जो प्रश्न विचारला अगदी योग्य आहे. तुमचं जे वय आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जस्ट जॉबला लागलेला आहात आणि IT सेक्टरमध्ये आहात, तर गुंतवणूक करत असताना आत्तापासून योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. तुम्ही गुंतवणूक करताना फक्त कराचा विचार न करता तुमच्या लॉंग टर्म प्रॉस्पेक्ट्सचा विचार करा. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट जरूर करा. थोडीशी रिस्क या वयामध्ये घेण्यात काहीच हरकत नाही. टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड्समध्ये तुम्हाला कर बचत पण मिळेल. इतरही म्युच्युअल फंड्स तुम्ही करू शकतात. कर बेनिफिट नाही मिळाला तरी त्याच्यामधनं तुम्ही तुमचं कॅपिटल ॲप्रिशिएशन करू शकतात. लवकरात लवकर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अकाउंट ओपन करा. त्याला 15 वर्षाची मॅच्युरिटी पिरियड आहे. जेवढ्या लवकर कराल तेवढं चांगलं. तसंच आयुर्विमा लवकरात लवकर घ्या, कारण जेवढा कमी वयामध्ये आपण विमा घेतो तेवढा आपल्याला विम्याची रक्कम कमी असते आणि त्यामुळे त्याचा बेनिफिट मॅक्झिमम असतो. तर हे तिन्हीच्या कॉम्बिनेशन तुम्ही करा. त्या दृष्टीने तुमचा सगळ्यात जास्त फायदा होईल. विश यू बेस्ट लक. नक्कीच. म्हणजे खूप लवकर सुरुवात करतात. आपल्यासोबत सुहास वैद्य डोंबिवलीहून बोलतायत. हॅलो वैद्य साहेब, टीव्हीचा आवाज बंद करा आणि प्रश्न विचारा. हॅलो. हा. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन की तुम्ही फार उपयुक्त माहिती लोकांना देत आहात. थँक्यू सर. आणि मला एक प्रश्न असा विचारायचा, बऱ्याच वेळा आपल्याला LICच्या पावत्या घरी येतात, रिमाइंडर आपल्याला घरी येतं आणि तो आपल्याला भरायला खूप लेट होतो. तर त्याच्यावरती आपण कालांतराने 300 ते 400 रुपये इंटरेस्ट भरतो. तर त्या इंटरेस्टवरही आपल्याला सवलत मिळते का? हा एक माझा पहिला प्रश्न होता. हॅलो. हा, बोला. आणि दुसरा मला प्रश्न असा विचारायचा होता की आपण फक्त LIC मध्येच आपल्याला इन्व्हेस्ट केल्याने आपल्याला फायदा होतो का दुसऱ्या इतर याच्यामध्येही आपण करू शकतो इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स मध्ये? ओके, धन्यवाद. थँक्यू. वैद्य साहेब, पहिला आपला प्रश्न होता की आपण जो इंटरेस्ट भरतो लेट भरलेल्या प्रीमियमवर त्याचा आपल्याला बेनिफिट मिळतो का? बेनिफिट हा प्रीमियमसाठी आहे, त्यामुळे इंटरेस्टवरती बेनिफिट मिळणार नाही, फक्त प्रीमियम अमाऊंटवरती मिळेल. राहिला प्रश्न दुसऱ्या गुंतवणुकीचा, कुठच्याही IRDA अप्रूव्ड जी इन्शुरन्स अथॉरिटी असेल यांच्या कोणत्याही लाईफ इन्शुरन्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तरी त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला बेनिफिट मिळेल. LIC मध्येच इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे अशी अजिबात आवश्यकता नाही. आपल्याकडे अगदी थोडा वेळ राहिलाय. जाता जाता आपण बोललो इन्शुरन्स बद्दल, होम लोन्स बद्दल, पण जे FD सारखे पर्याय आहेत याच्याविषयी काय टॅक्स सवलत असते आपल्याकडे? एक 2 वर्षापासून 5 वर्ष आणि त्याच्यापेक्षा जास्त पिरियडच्या शेड्युल्ड बँकेमध्ये काढलेल्या FD स्कीम खाली ह्याच्यामध्ये सुद्धा कराची सवलत गव्हर्नमेंटने दिलेली आहे. हा अतिशय उत्तम पर्याय अवेलेबल आहे, कारण सेफ्टी आणि ॲज वेल ॲज बेनिफिट असं ह्याच्यात दोन्ही मिळतं. पण 5 वर्षापेक्षा जास्त ती गुंतवणूक आहे आणि शेड्यूल बँकेमध्येच ही FD काढावी लागते. सिनियर सिटीजन पेन्शन स्कीम खाली अकाउंट ओपन केला तरी ही बेनिफिट आता अवेलेबल आहे. नाबार्डमध्ये बॉन्ड्स ठराविक घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हे बेनिफिट आता अवेलेबल आहे. त्यामुळे हे इतर पर्यायही आपण यावर्षी वापरू शकतो. नक्कीच सर, विषय खूप मोठा आहे पण आपल्याला वेळ कमी पडतोय. पण तुम्ही इथे आलात आणि इतक्या साध्या शब्दामध्ये, इतक्या सोप्या शब्दात माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. तुम्हालाही अजून काही प्रश्न पडले असतील आणि अजूनही ते अनुत्तरित राहिले असतील तर आम्हाला फोन करा, SMS करा किंवा मग ईमेल करा. आपण त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करू. पाहत राहा श्रीमंत व्हा.